हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील अवैध वाळू उत्खननांवर कारवाई करणाऱ्या आटपाडीच्या तहसीलदार शीतल बनगर यांच्या वाहनांच्या आडवे अडथळे निर्माण करून वाळू तस्करांनी पोबारा केला. तहसीलदार आणि वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये 1.5 तासाचा हाय व्होल्टेज थरार झाला, पण तहसीलदारांच्या हातावर तुरी देऊन वाळू तस्करांनी शेजारच्या सांगोला तालुक्यात धूम ठोकली. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या आदेशाने प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडीच्या तहसीलदार शीतल बनगर यांनी वाळू तस्करीवर कारवाईवर पावले उचलली आहेत. रविवारी सकाळी सुमारे 6च्या सुमारास तहसीलदार शीतल बनगर या सहकाऱ्यांसह महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील मानगंगा नदीपात्रात गस्त घालत होत्या. त्यावेळी नदीपात्रात अवैध वाळू उत्खननासाठी इंट्रा पिकअप आणि निळ्या रंगाचा हायवा ट्रक आढळून आला. त्यावर कारवाईसाठी पथके आलेले असताना दोन्ही वाहनांच्या चालकांनी महसूल पथकाला आव्हान देत वाहने सुसाट पळवून पोबारा केला आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.